त्यांचं आणि प्रभूचं आपण टाळ्यावर स्वागत करू. हालेलुया. देवाची उपस्थिती आपल्यात आहे. देव आपल्या प्रत्येकाला आतून आणि बाहेरून करतात. बाहेरून आम्ही कसे आहोत आणि आतून आम्ही कसे आहोत देव आपल्याला पाहतात. आणि देव आपल्या जीवनातील सगळे प्रश्न, सगळ्या समस्या, सगळं टेन्शन, जे काही परिस्थितीमधून आपण जाता प्रार्थना करूया. आपलं लक्ष देवाच्या पवित्र प्रश्नावर. स्वर्गीय पित्या, आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्ही तुझे आभार मानतो. आज पुन्हा एकदा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आम्ही तुझ्या पायाजवळ आलो. आम्ही तुझ्या चरणाजवळ आलो. यासाठी की प्रभू आज तुझ्या वचनाचा मानना तू आम्हाला द्यावा. तेव्हा आम्ही भुकेले आहोत तुझ्या वचनाचे. जे भुकेले आहे ते तृप्त होतील असं तुझं वचन सांग. जे तृषित आहे त्यांच्यावर आपल्या आत्म्याच्या जलधारा ओढणार परमेश्वर. आज ते कार्य प्रत्येकाच्या जीवनात ते बंधने असतील नागपुरुषीच्या नावात तुटली जाऊ नये. आज प्रत्येक व्यक्तीला ऑनलाईन आहे त्यांची निमित्त केली. तूच गौरविला जा प्रभू. तुझंच नाव आम्ही उच्च करतो प्रभू. सर्वस्वी आमच्या अंतःकरणापासून आम्ही तुझाच आदर करतो. तो आमचा स्वीकार येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात आमेन. देवाचा अनुभव घेतल्यानंतर, देवाची ओळख झाल्यानंतर, जर देवाची लेख माग जात असेल तर एक डेंजरस आहे. देवामध्ये येण्या अगोदर आपण सैतानाच्या बंधनात असतो, श्रापात असतो. सैतानाने आपल्याला त्याच्या उद्देशाकरिता उपयोगात आणलेला असतो. पण ज्या वेळेस त्या जिवंत देवाच्या संपर्कात आपण येतो, त्या जिवंत देवाला आपण ओळखतो, त्याच्यावर आपण विश्वास ठेवतो, त्यावेळेस देव आपल्या जीवनातील सगळ्या बंधनातून आपली सुटका करत असतो. आणि आपल्या आत्म्याचा तारण आपलं जीवन तो बदलतो. पण कालांतराने
हा देवाचा अनुभव घेतलेला व्यक्ती हा पुनश्च ऐकवा त्या ठिकाणी वचन सांगतात देवाचा अनुभव घेतल्यानंतर मार्ग सांगतात त्यावेळेस काय घडतं जे दुष्ट शिकलेले असतात जे आपल्यामधून बाहेर निघालेले असतात ते त्यांच्यासाठी जागा शोधत फिरत असतात विश्रांतीचं स्थळ शोधत असतात कारण कुठल्याच जागा मिळत नाही सगळे बुक असतात सगळे घरबुक झालेले आहेत जागा मिळत नाही आणि मग जागा ज्यावेळेस मिळत नाही त्यावेळेस ते काय करतात ते आपल्या जुन्या घराचा विचार करतात जुन्या घराचा शोध घेतात आणि पुन्हा आपल्या जुन्या घराकडे येतात तर काय पहा बायबलमधून आपण वाचूया सत्याचं शिकवत 12वा अध्याय 43 ते 45 अशुद्ध आत्मा मनुष्यातून निघाला म्हणजे तो विश्रांती मिळावी म्हणून निर्जन स्थळी फिरतो परंतु ती त्याला मिळत नाही मग तो म्हणतो माझ्या ज्या घरातून मी निघालो त्यात परत जाईल आणि गेल्यावर ते रिकामे असलेले झाडलेले सुशोभित केलेले असे त्याला वाटते नंतर तो जाऊन आपणापेक्षा दुष्ट असे दुसरे 7 आत्मे आपणा बरोबर घेतो आणि ते आत जाऊन तेथे राहतात मध्ये असं लिहिलेलं आहे मग त्या मनुष्याची शेवटची दशा पहिल्यापेक्षा वाईट होते तसेच या दुष्ट पिढीचे माग जाणाऱ्या व्यक्तीची दशा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते बायबल आम्हाला सांगतं की माग जाणाऱ्या व्यक्तीची दशा पहिल्यापेक्षा वाईट होते डेंजरस आहे बायबलमध्ये दुसरे पेत्र 2 अध्याय 20 ते 22 वचन आपण वाचूया पहा प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त याच्या ज्ञानाद्वारे जगाच्या मळातून सुटल्यावर ते पुन्हा जर त्यात गुंतून त्याच्या अधीन झाले तर त्यांची शेवटची दशा पहिल्या दशेपेक्षा वाईट झाली आहे कारण धार्मिकतेचा मार्ग समजून आल्यानंतर आपणास दिलेल्या पवित्र आज्ञेपासून परावृत्त होणे यापेक्षा तो न समजणे ते त्यास बरे होते पहा बायबल या ठिकाणी आम्हाला सांगतं प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त याच्या ज्ञानाद्वारे जगाच्या बाळातून सुटल्यावर जर ते पुन्हा त्यात गुंतून त्यांच्या अधीन झाले तर त्यांची दशा पहिल्या दशेपेक्षा वाईट झाली देवाची इच्छा नाही आपण देवाच्या लेकरांनी मागे जावं देवाच्या लेकरांनी मागे जावं आणि पुन्हा सैतानाच्या बंधनात पडावं देवाची इच्छा नाही प्रियानो आज आपण एका व्यक्तीविषयी पाहणार आहोत एका राजाविषयी पाहणार आहोत की ज्याची निवड परमेश्वराने केली ज्याची निवड परमेश्वराने केली होती पहिले शमूएल 9
9वा अध्याय. आणि या ठिकाणी आपण पाहतो की एक बन्यामिनी मनुष्य आहे, त्याचे नाव कीश. बन्यामिनी वंशातला हा व्यक्ती आहे कीश, सगळ्यात कनिष्ठ वंश. याकोबाच्या वंशामधील 12 जे मुलं होते त्यातील हा बन्यामिनी वंशातील हा व्यक्ती. आणि त्याला शम नामक एक मुलगा होता. तो तरुण देखना होता. कसा होता पहा या पुरुषाचा व्यक्ती. तरुण आहे, देखना आहे. इस्रायल लोकात त्याच्या इतका देखना कोणी नव्हता. इस्रायल लोकात त्याच्या इतका देखना कोणी नव्हता. तो एवढा उंच होता की सर्व लोक त्याच्या केवळ खांद्याला लागले. असा हा देखना व्यक्ती, हँडसम व्यक्ती. देवाने या व्यक्तीची निवड देवाने इस्रायल राष्ट्राचा राजा होण्यासाठी, किंग ऑफ इस्रायल. आणि आपण या व्यक्तीविषयी आपण पाहतो की या व्यक्तीची निवड कशी झाली. हा जो शौल आहे याच्या बापाची गाढवे चुकली, हरवली. म्हणून त्याचा बाप कीश त्याला म्हणाला, आपल्या बरोबर एक गडी घेऊन जा आणि गाढवांचा शोध लाव. कशासाठी बाहेर पडलेला या गाढवांचा शोध घेण्यासाठी बाहेर पडलेला आहे. आणि मग 4थ्या वचनात आणि 5व्या वचनात आपण पाहतो की त्याने एफ्राईमाचा डोंगरी प्रदेश, शरीशा प्रांत पायाखाली घातला तरी गाढवं सापडली. मग शालीम प्रांतात तो गेला, तेथेही गाढवे सापडली. बन्यामिन्यांच्या प्रांतात गेला, तेथेही गाढवं सापडली नाही. सुख प्रांतामध्ये गेले, त्या ठिकाणी देखील गाढवे सापडली नाही. गाढवे सापडली नाही. पण देवाला इस्रायल राष्ट्रासाठी राजा सापडला. हालेलुया. गाढव हरवली, गाढव शोधत आहे, गाढव शोधत आहे, गाढव मिळत नाही. आणि मग तो त्याचा दास म्हणतो की या राष्ट्रामध्ये एक द्रष्ट्या राहत आहे, आपण द्रष्ट्याकडे जाऊ आणि त्याची भेट घेऊ. शमूएल द्रष्ट्याकडे हा शौल कशा प्रकारे आला. आणि तो येण्यापूर्वी आपण पाहतो की शमूएल संदेश त्याला देव काय म्हणतो बघा. तो येण्या अगोदर शौल येण्यापूर्वी एक दिवस अशी परमेश्वराने शमूएलास आदेश दिला की तुझ्या या सुमारास मी तुझ्याकडे बन्यामिनी देशाचा एक मनुष्य पाठवीन. बन्यामिनी देशाचा एक मनुष्य पाठवी. अभिषेक करून माझ्या इस्रायल लोकांवर अधिपती दे. त्यास काय कर, अभिषेक कर आणि माझ्या इस्रायल लोकांवर त्यास अधिपती दे. हालेलुया. आणि बघा, गाढव शोधत, गाढव सापडत नाहीत म्हणून संदेश त्याकडे तो विचारायला आलेला आहे. आणि ज्या वेळेस तो संदेश त्याकडे आला, 17व्या वचनामध्ये आपण पाहतो शौल शमूएलाच्या दृष्टीस पडला, तेव्हा परमेश्वर त्यास म्हणाला, ज्या पुरुषाविषयी मी तुला सांगितले होते तो हा.
हाच माझ्या लोकांवर सत्ता चालवी. हालेलुया. आणि मग पुढे आपण पाहतो 10वा अध्याय पहिल्या वचनात की शमूएलाने त्याला चिकोटी घेऊन शाऊलाच्या मस्तकावर ओतली व त्याचे चुंबन घेऊन म्हटले, परमेश्वराने तुला हा अभिषेक केला आहे, तो त्याच्या वतनाचा अधिपती व्हावे म्हणूनच. हालेलुया. एव्हरीथिंग हॅपन्स फॉर गुड. प्रत्येक गोष्ट आपल्या जीवनात घडणारी प्रत्येक गोष्ट आपल्या भल्यासाठी घडत असते. हालेलुया. ईशाची गाढवं हरवली नसती पण किशाची गाढवं हरवली नसती तर हा शोधायला बाहेर पडला नसता. आणि गाढवं मिळाली असती तर हा संदेश त्याकडे गेला असता. प्रत्येक गोष्ट ही आपल्या भल्यासाठी देव करत असतो. आपल्या जीवनात अनेक वेळेस असे प्रश्न अशा गोष्टी घडतात आणि आपल्याला कळत नाही की असं का. त्या शाऊलाने विचार केला असेल की कुठे गेली असते का, आता मी कुठे शोधू या गाढवांना, कोणी नेले असतील आमची गाढवं, आता माझ्या बापाला मी काय उत्तर देऊ, कुठे आहेत आमची गाढवं. गाढवं हरवली म्हणून तो शमूएल द्रष्ट्याकडे गेला आणि द्रष्ट्याने त्याला पाहिलं. तो संदेश देव त्याला म्हणाला, हाच याला अभिषेक करायचा. हालेलुया. शौल कसा किती होता, देवाने निवडलेला आहे. आमेन. 9:17 मध्ये आपण पाहतो देव म्हणतो, हाच व्यक्ती आहे, याला मी निवडलेला आहे आणि हा माझ्या लोकांवर सत्ता चालवणार आहे. देवाने निवडलेला आहे. दुसरी गोष्ट, देवाने बदललेला व्यक्ती आहे. कसा आहे? बदललेला व्यक्ती आहे. 10वा अध्याय आणि 5 आणि 6 वचन आपण वाचूया. पहा, अभिषेक केल्यानंतर काय झालेलं आहे. 5 आणि 6 वचन. मग देवाच्या टेकडीपाशी पोहोचशील, तेथे बलिष्ठांचा चौकी पहारा आहे. नगराजवळ पोहोचल्यावर संदेश त्यांचा एक समुदाय उच्च स्थानावर उतरून येताना तुला भेटेल. त्यांच्या पुढे सतार, डब, सनई, वीणा वाजत असतील, भाषण करत असतील. पुढं काय करणार आहे? हालेलुया. काय झालेलं आहे? देवाने निवडलेला व्यक्ती आहे आणि देवाचा आत्मा त्याच्यावर आलेला आहे. म्हणजे देवाच्या आत्म्याने भरलेला तो व्यक्ती आहे. अनॉइंटेड व्यक्ती आहे, अभिषिक्त व्यक्ती आहे, पवित्र आत्म्याने भरलेला तो व्यक्ती आहे. आणि पुढे आपल्याला पाहायला मिळतं, पुढे वाचा 6वं वचन, येईल तुम्ही त्यांच्याबरोबर भाषण करू लागशील, तुझ्यात बदल होऊन तू निराळा मनुष्य होशील. हालेलुया. कसा व्यक्ती आहे शौल? 9व्या अध्यायात पहिल्या वचनात आपण पाहिलं, हँडसम व्यक्ती आहे. अख्ख्या इस्रायल राष्ट्रात त्याच्यासारखा भेटणा व्यक्ती कोणता नाही. 9:17 मध्ये आपण पाहिलं, देवाने निवडलेला हा व्यक्ती आहे.
10:5 मध्ये आपण पाहिलं, पवित्र आत्म्याने भरलेला तो व्यक्ती आहे. चौथी गोष्ट आपण पाहतो, तो बदललेला व्यक्ती आहे. तो निराळा झालेला व्यक्ती आहे, बदललेला व्यक्ती आहे. तो पहिल्याचा शेवट राहिला नाही. जो एक साधारण व्यक्ती होता, पवित्र आत्मा त्याच्यावर आला, देवाचा आत्मा त्याच्यावर आला, तर तो बदलला आहे. आमेन. बदललेला तो व्यक्ती. देव त्याच्याद्वारे बोलला. हालेलुया. म्हणजे देव त्याच्याद्वारे बोलायचा असा हा व्यक्ती होता. 10 अध्याय 11 आणि 13 वचन वाचा. जे लोक त्याला पूर्वीपासून ओळखीत होते, त्यांनी जेव्हा पाहिले की हा संदेश त्याबरोबर भाषण करीत आहे, ते आपसात म्हणू लागले, किशाच्या पुत्राला काय झाले? शौल हा पण संदेश त्यापैकीच आहे काय? हा पण संदेश त्यांची भाषा बोलायला लागलेला आहे. एक डिवाइन लँग्वेज हा बोलायला लागलेला आहे. ही कसली भाषा आहे? शौल संदेश त्यासोबत बोलत आहे. मग पुढे वाचा. त्यावरून शौल ही संदेशांपैकी आहे काय अशी मत पडली. मग भाषण करणे संपल्यावर तो उच्च स्थानी गेला. म्हणजे देवाची भाषा तो बोलायला लागला. देव त्याच्याद्वारे बोलायचा, देवाची भाषा बोलणार. असा अभिषिक्त व्यक्ती आहे. परंतु या शब्दाविषयी आपल्याला पाहायला मिळतं की हा शब्द हा मागे गेला, हा पडला, याचं पतन झालं. याने देवाची आज्ञा नव्हती, याने देवाला न आवडणाऱ्या गोष्टी केल्या, हा देवाच्या इच्छेविरुद्ध वागला. आपण काय घडलं? 13वा अध्याय, पहिले शमूएल 13वा अध्याय. आणि या अध्यायात आपण पाहतो की फलिस्ती लोक इस्रायल लोकांशी लढण्यास जमा झाले. 30,000 6,000 स्वार, समुद्र किनाऱ्यावरील वाळू इतके विपुल लोक एकवट झालेले आहेत. आणि त्यांनी विनाश येथे तळ दिलेला आहे. आणि ह्या सगळ्या लोकांना पाहून इस्रायल लोक घाबरले. आणि मग ते पुढे झुडपा, खडका, दुर्गा, विवरा, जिथे कुठे जागा मिळेल ते तिथे शौलही घाबरला आणि लोक खरखर कापत त्याच्या मागे. अशी परिस्थिती होती. आणि शौलाची इच्छा होती की संदेश त्याने यावं आणि बोध करावा, म्हणजे परमेश्वराची इच्छा आम्हाला करेल. पण संदेश त्याला यायला उशीर झाला. संदेश त्याला यायला उशीर झाला. म्हणून 13:8 पासून पुढे आपण वाचूया. शमूएलाने मुदत ठरवली होती, ती प्रमाणे 7 दिवस तो वाट पाहत राहिला. मग शमूएल गिलगालास आला नाही, म्हणून लोक त्याच्याकडून निघून पाहू लागले. म्हणजे लोक पण त्याच्याकडून निघून जायला लागले. आता काय करायचं? लोक निघून जातील, मग मी एकटाच राहील, मग भोग कोण करणार? तेव्हा भोग व शांतपणे मजकडे आणा असे सांगून शौलाने स्वतःच भोग केला. शौलाने काय केला? स्वतःच भोग केला. आणि त्या होमाची समाप्ती झाली. तो शमूएल आला, त्याला शौल त्याला भेटून नमस्कार करावयास बाहेर गेला. शमूएलाने त्याला विचारले, तू हे काय केले?
शाऊलाने म्हटले, जेव्हा मी पाहिले हे लोक मजकूर बांधत आहे, ठरलेल्या मदतीच्या हात आपण आला नाही आणि बलिष्ठी लोक मिकमाश येथे एकत्र जमून आले, तेव्हा मी म्हणालो, आता बलिष्ठी लोक मिल्कालात येऊन मजूर आणला कर. आणि मी तर परमेश्वराचा प्रसादातून मागितला नाही, म्हणून माझ्या मनाविरुद्ध वागणे बाप कडून मी होम केला. कारण होती त्याच्याकडे. आपण पण बऱ्याच वेळेस देवाची आज्ञा करतो आणि कारण सांगतो. अशी परिस्थिती वेगवेगळी कारण आपल्याकडे तयार असतात. पण शमूएल म्हणतो, तू मूर्खपणा केलास. तू काय केलास? मूर्खपणा केलास. तुझा देव परमेश्वर याने तुला केलेली आज्ञा तू मानली नाही. मानली असती तर परमेश्वराने इस्रायलावर तुझे राज्य निरंतर काय सांगणार? देवाची आज्ञा त्याने, देवाच्या इच्छेविरुद्ध तो वागला आणि देवाचा क्रोध त्याच्यावर आला. 15व्या अध्यायात देखील आपण पाहतो, या ठिकाणी देखील तो लाभाडी करण्याचा प्रयत्न करत आहे, थकवण्याचा प्रयत्न करत आहे, फसवण्याचा प्रयत्न करत आहे. देवाने या शाऊलास सांगितलेलं आहे की या अमालेकावर तू हल्ला कर, या अमालेकास मार दे, त्यांच्या सर्वस्वाचा विध्वंस कर, त्यांची गय करू नको. पुरुष, स्त्रिया, अभ्रके, तानीवाले, बैल, मेंढरे, ऊंट आणि गाढवे या सर्वांचा संहार कर. देवाची आज्ञा होती. पण शाऊलाने काय केलं? शाऊलाने काय केलेलं आहे? त्याने 8व्या वचनापासून पुढे आपण पाहतो, त्याने अमालेकांचा राजा आगाग याला जिवंत म्हटले. अमालेकांचा राजा आगाग याला म्हणजे राजाला त्याने जिवंत केले. त्याचप्रमाणे 9व्या वचनात पाहतो, उत्तम उत्तम मेंढरे, बैल, पुष्ट पशु, कोकरे आणि जे जे काही चांगले होते ते त्यांनी राखून ठेवले. म्हणजे जे काही चांगलं होतं ना ते ठेवलं त्यांनी, आणि जे उपयोगाचं नव्हतं त्याचा नाश केला. आणि अगदी नाश करावा असे त्यास वाटले नाही, तर जे काही टाकाऊ व कुचकामाचे होते त्याचाच त्याने अगदी नाश केला. देवाची आज्ञा इथं पण त्याने. आणि आज्ञा मोडल्यानंतर ज्यावेळी शमूएल संदेशचा शाऊलाकडे आला, तेव्हा शाऊल त्यास म्हणाला, परमेश्वर आपले कल्याण करो, मी परमेश्वराची आज्ञा पाळली आहे. हालेलुया. बघा कसा, मी परमेश्वराची आज्ञा पाळली आहे. शमूएल म्हणाला, तर शेरडा मेंढरांचे बेपावणे, गुरांचे हंबरणे माझ्या कानी पडत आहे, याचा अर्थ काय? शाऊल म्हणाला, लोकांनी ती अमालेकेपासून आणलेली आहेत. आपला देव परमेश्वर याच्या प्रित्यर्थ बली अर्पण करण्यासाठी त्यांनी उत्तम उत्तम मेंढरे व गुरे राखून ठेवले आहे. बाकी सर्वांचा आम्ही अगदी पुरा नाश केला. देवाच्या शाऊल हा अभिषिक्त राजा आहे. देवाने त्याला निवडलेला आहे. पवित्र आत्म्याने तो भरलेला आहे. देवाचा आत्मा त्याच्या काही जोराने आलेला आहे. देवाने त्याचं मन बदललेलं आहे आणि देव त्याच्यावर बोललेला आहे. असा राजा, परंतु हा मोहाला बळी पडला. देवाच्या आज्ञेकडे त्याने दुर्लक्ष केले. देवाच्या इच्छेविरुद्ध तो वागला. देवाला न आवडणाऱ्या गोष्टी त्याने केल्या. आणि म्हणून देव काय म्हणतो त्याला बघा, 26व्या वचनात, शमूएल शाऊलास म्हणाला, मी तूच बरोबर परत येणार नाही,
कारण तू परमेश्वराचा शब्द झुगारीला आहे आणि परमेश्वराने इस्रायलावरील राजपदावरून तुला झुगारले. शमूएल जाऊ लागला तेव्हा त्याने त्याच्या जाग्याचा काठ धरला व तो फाटला. तेव्हा शमूएल त्यास म्हणाला, परमेश्वराने इस्रायलावरील तुझे राजपद तुझपासून काढून घेऊन ते तुझ्याहून जो वाढा अशा तुझ्या एका शेजाऱ्यास दिले आहे. काय झालं? हा अभिषेक राजा हा मरला, याचं पतन झालं. याचा परिणाम काय झाला वाचा. पहिले शमूएल याचा 31वा अध्याय. आणि 3ऱ्या वचनापासून आपण वाचूया. शौलाशी फार निकराची लढाई झाली. तिरंदाजांनी त्यास गाठले. बरोबर लढाई झाली. तिरंदाजांनी त्यास गाठले. त्याच्यामुळे तो फार हैराण झाला. शौल आपल्या शस्त्रवाहकास म्हणाला, आपली तलवार उपसून मला बोसव. तसे न केल्यास ते असून ती लोक मला बोसव व माझी विटंबना करते. पण त्याचा शस्त्रवाहक तसे करीना. तो फार घाबरला होता. तेव्हा शौल आपली तलवार काढून तिच्यावर काढली. शौल मेला पाहून त्याचा शस्त्रवाहक आपल्या तलवारीवर पडून त्यास उठवले. या प्रकारे शौल, त्याचे 3 पुत्र, त्याचा शस्त्रवाहक व त्याचे सर्व लोक एकाच दिवशी एकदम मृत्यू पावले. अभिषिक्त राजाचा शेवट कशा प्रकारे झाला? वाईट त्याचा शेवट झालेला आहे. भयानक असा त्याचा शेवट झालेला आहे. शौल आणि त्याचे तिन्ही पुत्रांचा त्या युद्धामध्ये नाश झालेला. ज्यावेळेस आपण देवाला अनुसरायचे सोडून देतो, देवाच्या आज्ञा मोडतो, त्यावेळेस आपण संकटामध्ये पडतो. 15वा अध्याय 11व्या वचनात तो म्हणतो, मला अनुसरण्याचे सोडून त्याने माझ्या आज्ञा पाळल्या नाही. यावरून शमूएला संताप आला व तो रात्रभर परमेश्वराचा धावा करीत. फार भयंकर आहे प्रिया. ज्यावेळेस देव आपल्याला सोडतो. पहिल्या शमूएल 28 आणि 6 वाचा बरं. त्यावेळेस काय करतात? 28 आणि 6. शौलाची परिस्थिती कशी झाली बघा. शौलाने परमेश्वरास प्रश्न विचारले असता परमेश्वराने स्वप्ने, पुरी अथवा संदेशे अशा कोणाच्याही द्वारे उत्तर दिले नाही. म्हणजे परमेश्वराने त्याच्याशी बोलणं थांबवलं. परमेश्वराने त्याला राजपदावरून झुगारून सॅमसन, पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला सॅमसन हा देखील नाझीर, शमशोन आवेश देवाने निवडलेला होता. पण
आपण पाहतो की ज्या वेळेस त्याने पाप केलं, ज्या वेळेस तो चुकला, देवाने त्याला सोडलं. शास्त्रे 16 अध्याय 20 वचन. देवाने सोडलं, त्याला कळालंच नाही मला देवाने सोडलं. काय केलं पाहिजे? आम्हाला देवामध्ये टिकून राहण्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे? मत्तयाचं शुभवर्तमान 7वा अध्याय 24 ते 27 वचनात एक दाखला सांगितलेला आहे. शहाण्या मनुष्यासारखा ठरेल जो कोणी माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वर्ततो, तो कोणा एका शहाण्या मनुष्यासारखा ठरेल. त्याने आपले घर खडकावर बांधले आणि मग काय झालं? मग पाऊस पडला, पूर आला, वारा सुटला, त्या घराला लागला तरी ते घर. तसं आपलं आध्यात्मिक जीवन हे या खडकावर बांधलेल्या घरासारखं मजबूत असलं पाहिजे. आमेन. मग कितीही वारा येऊ द्या, पाऊस पडू द्या, पूर येऊ द्या, आपलं घर पडणार नाही. आमेन. त्या खडकावर बांधलेल्या घरासारखं आमचं जीवन असलं पाहिजे. त्यासाठी आम्हाला काय केलं पाहिजे? देवाची वचनं ऐकून त्याप्रमाणे आम्हाला वर्तन करायला पाहिजे. आमेन. दुसरी, पहिले थेसलोनिकरास पत्र 5वा अध्याय 17वा वचन. आपण पडू नये, आपण मागे जाऊ नये, पुन्हा पतित होऊ नये म्हणून आम्ही काय केलं पाहिजे? पहिले थेसलोनिकरास पत्र 5वा अध्याय 17 वचन वाचा बरं. काय करा? निरंतर प्रार्थना करा. हालेलुया. देवाच्या लोकांनी फक्त रविवारच्या दिवशीच नाही, उपवास प्रार्थनेच्या दिवशीच नाही, केवळ आजाराच्या समयातच नाही, तर प्रत्येक वेळेस निरंतर प्रार्थनेमध्ये आम्हाला राहणं आवश्यक आहे. तिसरी गोष्ट, इब्री लोकास पत्र 10वा अध्याय 25 वचन वाचा. इब्री 10:25. आपण कित्येकांच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे सोडू नये. आमेन. देव काय म्हणतो? आम्हाला एकत्र येणं सोडू नये. आम्हाला दर रविवारी आम्हाला एकत्र आलं पाहिजे. प्रार्थनेसाठी, सहभागितेसाठी, देवाचं वचन ऐकण्यासाठी आम्हाला एकत्र येणं आवश्यक आहे. आणि मग काय केलं पाहिजे? आम्ही पुढं काय केलं पाहिजे? आम्ही एकमेकांना बोध केला पाहिजे. आणि तो दिवस जवळ येत आहे. जसा तो दिवस जवळ येत आहे हे तुम्ही पाहता म्हणून करा. तुम्ही विशेष करून तुम्ही एकत्र मिळणे. आम्हाला नियमित चर्चला यायचं आहे, आम्हाला प्रार्थनेमध्ये राहायचं आहे, सहभागितेमध्ये आम्हाला राहायचं आहे. गलतीकरास पत्र 6वा अध्याय 9व वचन वाचा. चांगले करण्याचा आपण कंटाळा. आमेन. काय आम्हाला नेहमी चांगलं करत जायचं आहे, वाईट करायचं नाही कधी कोणाचं. चांगलं करायचं कधी कंटाळा करू नये. आणि पुढे असं लिहिलंय, आपण न खचलो तर यथाकाळी आपल्या पदरी.
चांगलं करायचं आम्ही कधी कंटाळा केला नाही पाहिजे प्रिया. होय, बायबल आम्हाला सांगितलं देवाने आपल्याला नवा जन्म दिलेला आहे. आमेन. नवा जन्म दिलेला आहे आपल्याला, आपलं तारण केलेलं आहे, आपला उद्धार केलेला आहे, आपल्याला त्या जगाच्या मळातून बाहेर काढलेला आहे. आता त्या जगाच्या मळात आम्ही पुन्हा जाऊ नये ही आपली जबाबदारी. आमेन. आम्ही जबाबदारीने वागलं पाहिजे प्रियांनो. आम्ही पुन्हा त्या जगाच्या मळात जावं म्हणून आम्ही स्वतःची काळजी घेतली पाहिजे. मग त्याचं शुभवर्तमान 14वा अध्याय 11व्या वचनामध्ये देवाचं वचन सांगतं, जो शेवटपर्यंत टिकेल. आमेन. आम्हाला शेवटपर्यंत टिकून राहायचं आहे, विश्वासात टिकून राहायचं आहे. कारण आता लोक कसे आहेत माहितीये का? वाचा 1 तिमोथी 4:1. परिस्थिती कशी आहे, लोक कसे आहेत, वाचा 1 तिमोथी 4:1. आत्मा स्पष्ट म्हणतो. काय म्हणतो आत्मा? की पुढील काळी विश्वासापासून किती एक लोक भ्रष्ट होतील. म्हणजे देवाचे लोक, प्रार्थना करणारे लोक, देवाच्या मंदिरात जाणारे लोक, बाप्तिस्मा घेतलेले लोक भ्रष्ट होतील. मग लबाड बोलणाऱ्या मनुष्याच्या ढोंगाने फूस लावणाऱ्या आत्म्यांच्या व भूतांच्या शिक्षणांच्या. आणि म्हणून देव आम्हाला सांगतो की तुम्हाला काय करायचं आहे? विश्वासात जो शेवटपर्यंत टिकेल तोच तरणार आहे. इब्रिलोकास पत्र 6वा अध्याय 4 ते 6 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, कारण ज्यांना एकदा प्रकाश मिळाला, ज्यांनी स्वर्गीय दानाची रुची घेतली, जे पवित्र आत्म्याचे वाटेकरी झाले, आणि ज्यांनी देवाच्या सुवचनाची व येणाऱ्या युगाच्या सामर्थ्याची रुची घेतली, ते जर पतित झाले. त्यांना पश्चाताप होईल. बघा, एकदा जर तुम्ही देवाच्या सामर्थ्याची रुची घेतली आणि ते जर पतित झाले तर काय होईल? ते जर पतित झाले तर त्यांना पश्चाताप होईल, असे त्याचे पुन्हा नवीकरण करणे अशक्य. पश्चाताप होईल असं पुन्हा नवीकरण करणं. म्हणून मत्तेच्या शुभवर्तमानामध्ये आपण वाचलं की ज्यावेळेस ते दुष्ट आत्मे जातात आपलं घर सोडून आणि मग आपल्यासाठी विसावाचं स्थळ शोधतात, त्यांना कुठंच जागा मिळत नाही. मग ते परत आपल्या जुन्या घरात येतात आणि पाहतात तर ते सुशोभित केलेलं आहे, पण ते खाली आहे. मग ते पुन्हा जातात आणि आपल्यापेक्षा बलवान असे 7 दुष्ट आत्मे घेऊन येतात आणि ते सर्व त्याच्यामध्ये राहतात. आणि मग त्या व्यक्तीची पहिली दशा शेवटली दशा पहिल्यापेक्षा. बायबल या ठिकाणी आम्हाला सांगतं की जर पतित झाले तर त्यास पश्चाताप होईल, असे पुन्हा नवीन करणे अशक्य. प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये देव बघा, प्रगटीकरणाचं पुस्तक 2रा अध्याय 4 आणि 5 इफिसियतल्या मंडळीला देव दोष देत आहे. तू आपली पहिली प्रीती सुटली आहे, याविषयी मला तुला दोष देणे आहे. पहिली प्रीती, तू कुठून पडला आहेस याची आठवण कर. देव काय म्हणतो? तू कुठून पडला आहेस याची आठवण कर. पश्चाताप करून आपली पहिली कृत्य कर, नाही तर मी तुझकडे येईन आणि तू पश्चाताप न केला तर तुझी समय तिच्या ठिकाणावरून काढून काय. देवाच्या सामर्थ्याचा अनुभव आपल्या जीवनात आम्ही देवापासून दूर झालो आहोत. देवाला न आवडणारी कोणती गोष्ट आपण आपल्या जीवनात केली आहे?
कोणतं गुप्त पाप आपल्या जीवनामध्ये आहे का? माग जाऊ नका. देवाने तुम्हाला मार्ग दाखवलेला आहे. आता रस्ता आहे दाखवलेला, हा रस्ता आहे बाबा, हा सरळ स्वर्गापर्यंत जातो. रस्ता दाखवलेला, मग त्या रस्त्यावर शेवटपर्यंत चालत जाण्याची जबाबदारी आपली आहे. मध्येच रस्ता सोडून मागं फिरू नका. कोणत्याही मोहाला बळी पडू नका. तर विश्वासाने आपली धाव पूर्ण. आमेन. संत पौल म्हणतो, मी विश्वास राखलाय आणि धाव पूर्ण संपवली. हालेलुया. आम्हाला शेवटपर्यंत टिकून राहायचंय प्रिया. कसेही दिवस येऊ द्या, कितीही मोह येऊ द्या, कितीही परीक्षा येऊ द्या, आम्ही देवाचे लेकर आहोत. देवाने आम्हाला बोलवलेलं आहे, देवाने आम्हाला निवडलेलं आहे. आम्हाला विश्वासामध्ये टिकून राहायचं आहे. शौल अभिषिक्त होता, पवित्र आत्म्याने तो भरलेला होता. देवाने त्याला बदलून टाकलं होतं. हँडसम होता, पण तो सुद्धा चुकला, पतन झाला. देवाची आज्ञामुळे, देवाच्या इच्छेविरुद्ध वागला आणि त्याचा शेवट वाईट झाला. आपण आपल्या जीवनाबाबत विचार करूया. काय देवाने, देवाच्या दयेला, देवाच्या कृपेला, देवाच्या आशीर्वादाला मी मुकलेलो आहे काय? देवाला न आवडणाऱ्या गोष्टी करून मी देवापासून दूर जात आहे काय? कोणत्या वाईट विचारात, वाईट गोष्टीमध्ये मी अडकलेलो आहे काय? कोणत्या वासनेत, कोणत्या बंधनात मी पडलेलो आहे काय? याचा विचार करा प्रियांनो, आणि यातून बाहेर निघण्याचा लवकरात लवकर प्रयत्न. आमेन. प्रार्थना करू. थँक्यू. हालेलुया. स्वर्गीय पित्या, आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्ही तुझे आभार मानतो प्रभू. तुझी दया आम्हावर तू केलेली आहेस आणि त्या पापाच्या जोखडातून, त्या चिखलाच्या दलदलीतून आम्हाला त्या बाहेर काढलेलं आहे. आता प्रभू, शेवटपर्यंत विश्वासात टिकून राहण्याची जबाबदारी ही आम्हा सर्वांची. आम्ही मागं फिरू नये प्रभू. आम्ही कोणत्याही मोहाला बळी पडू नये प्रभू. म्हणून तो आमचा विशेष न कर काया वाचा मने झालेल्या सर्व पातकांची क्षमा. ही मंडळी तुझी आहे प्रभू. तुझं महान संरक्षण या मंडळीला. जे प्रियजन तुझ्या मंदिरात येऊ शकले नाही, त्यांचीही तू भेट घे आणि दर रविवारी नियमित तुझ्या मंदिरात यावं, तुझी उपासना करावी, तुझा आदर करावा, तुझा सन्मान करावा. म्हणून तू प्रत्येकाचं सांग. जी काय अडखळणं असतील ना तुझी शिक्षणावा, तुझ्या शांतीने, आनंदाने, आशीर्वादाने प्रत्येकाला परिपूर्ण. धन्यवाद असते. येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात प्रार्थना केली म्हणून